Hey, good morning, my dear friends and students. I am Sadhna, and all of you enjoying maths and science with me. असाच एक इंटरेस्टिंग आणि खूप छान असा लेसन तुमच्यासाठी घेऊन आले आहे की ज्या लेसनचं नाव आहे मटेरियल वी यूज, की जो सगळ्यांसाठी उपयोगी पडणार आहे. याच्यातलं जे जनरल नॉलेज आहे, याच्यातली ती बेसिक इन्फॉर्मेशन आहे, ती तुम्हाला कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी इम्पॉर्टंट असणार आहे. जे विद्यार्थी चॅनलवरती नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि बघत राहा असे छान छान नॉलेजफुल व्हिडिओज ऑन D as digital school. So what we have to study in this lesson material we use. तर सगळ्यात पहिले आपल्याला शिकायचं आहे, आपण अगोदरच्या लेक्चर मध्ये बघितलं की कुठल्या गोष्टी पूर्वीच्या काळी जे लोक आहेत ते दात स्वच्छ करण्यासाठी वापरायचं, हे आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये क्लिअर केलं. ज्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी आपल्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन चेक करा आणि सगळे व्हिडिओ बघून तुमचं नॉलेज वाढवायचं काम करायचंय. तर आज आपल्याला शिकायचं आहे इन डिटेल व्हॉट इज टूथपेस्ट. टूथपेस्ट काय आहे, टूथपेस्टची हिस्ट्री सुद्धा आपण अगोदर क्लिअर केली आहे. सो टूथपेस्ट बघा, तुम्ही त्याचं जर फोड केली, टूथ पे लगाने वाला पेस्ट, दातांवरती आपण जी पेस्ट लावतो त्याला आपण टूथपेस्ट म्हणत असतो. मग आता या टूथपेस्ट मध्ये तुम्ही कधी टूथपेस्ट घेतली त्याच्यावरती इन्ग्रेडियंट बघितलेत का? नसेल बघितलं तर आजच करा, कारण तुम्हाला तुमच्या बुक मध्ये फाइंड आउट मध्ये एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे की तुम्हाला तुमचं घरामध्ये जी कोणती टूथपेस्ट असेल, तुमची कोणत्याही ब्रँडची असो, कोलगेट असेल, पेप्सोडेंट असेल किंवा कुठली असेल, ती घ्यायची आणि त्याच्यावरती कुठले इन्ग्रेडियंट आहे ते तुमच्या नोटबुक मध्ये तुम्हाला नोट डाऊन करायचं आहे. आणि आज आपल्याला बेसिक या टूथपेस्ट मध्ये कुठले इन्ग्रेडियंट आहे ते समजून घ्यायचे आहे, कारण तुम्ही एक विद्यार्थी या नात्याने तुम्हाला माहिती पाहिजे की आपण रोज ब्रश करतोय, कॉन्शियसली आपण रोज अगदी लहानपणापासून तुम्ही ब्रश करताय, पण तुम्हाला माहिती का तुमच्या पेस्ट मध्ये काय आहे? क्या आपके पेस्ट में क्या है पता है क्या आपको? तुमच्या पेस्ट मध्ये काय आहे का माहिती तुम्हाला? फक्त सॉल्ट आहे हे आपल्याला माहिती आहे. तर काय असतं आपल्या ह्या टूथपेस्ट मध्ये? विच आर द बेसिक इन्ग्रेडियंट प्रेझेंट इन युअर टूथपेस्ट? तर सगळ्यात पहिले बेसिक इन्ग्रेडियंट असतं कॅल्शियम कार्बोनेट. आता तुम्ही म्हणाल कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे खडू किंवा कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे तुमच्या टाईल्स बनवण्या. येस, त्याच्यासारखाच एक पदार्थ असतो, चॉकलाइक असतो किंवा टाईल्स वन तोच पदार्थ असतो कॅल्शियम कार्बोनेट, पण तो आपण खात नाही, तो आपल्या पोटात नाही जात, आपण फक्त ते स्वच्छ करण्यासाठी वापरत असतो. सो फर्स्ट इन्ग्रेडियंट ऑफ द टूथपेस्ट इज अ कॅल्शियम कार्बोनेट विच इज चॉकलाइक सबस्टन्स. फर्स्ट वन कॅल्शियम कार्बोनेट. नेक्स्ट वन इज कॅल्शियम हायड्रोजन फॉस्फेट. हा आहे दुसरा इन्ग्रेडियंट. कॅल्शियम हायड्रोजन फॉस्फेट असतो. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कॅल्शियम आपले बोन्स, आपले टीथ स्ट्रॉंग करण्याचं काम करत असतात. सो कॅल्शियम हायड्रोजन फॉस्फेट हा आहे दुसरा इन्ग्रेडियंट विच रिमूव्ह द डर्ट फ्रॉम आवर टीथ. हे जे कॅल्शियम कार्बोनेट आणि कॅल्शियम हायड्रोजन फॉस्फेट हे दोघं काय करत असतात? तुमच्या दातांवरची घाण जी आहे ती दूर करण्याचं काम करतात. ऑल्सो दे पॉलिश आवर टीथ. जे आपले टीथ आहे त्यांना पॉलिश, आपण बघा पॉलिश केलेलं आजकाल तर खूप सारं निघालेलं आहे. सफरचंद सुद्धा पॉलिश केलेलं असतं, धान्य पण पॉलिश केलेलं असतं, तांदूळ पॉलिश केलेले असतात. पॉलिश, मग तसं हे तुमचे जे टीथ आहे एवढे छान दिसतात, त्यांना रोज पॉलिश करण्याचं काम कोण करत असतं? तुमचं टूथपेस्ट करत असतं. देन अगेन व्हॉट दे रिड्युसेस युअर येलोनेस ऑफ द टीथ. तुमचा जो पिवळेपणा टीथला बघा, कधी जे मुलं व्यवस्थित दात घासत नाही त्यांचे दात जे आहे ते पिवळे पडत असतात, घाण वास येत असतो, मग तुमचा पिवळेपणा दातांचा कमी करण्याचं काम सुद्धा हे करत असतात. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं वन मोर इन्ग्रेडियंट इज ऑल्सो प्रेझेंट. फर्स्ट आपण बघितलं कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम हायड्रोजन फॉस्फेट बघितलं, अँड थर्ड वन मोर इन्ग्रेडियंट इन दिस युअर टूथपेस्ट इज दॅट इज फ्लोराइड. फ्लोराइड लाईक सबस्टन्स इज ऑल्सो प्रेझेंट इन युअर टूथपेस्ट. फ्लोराइड सारखा एक पदार्थ असतो दॅट इज इट प्रिव्हेंट युअर टीथ टू डिके, टू अवॉइड इट फ्रॉम दी डिके. तुमचे दात किडू नये, सडू नये, तुमच्या दातांमधून घाण वास येऊ नये किंवा दातांचे कुठले विकार तुम्हाला होऊ नये. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं तुमचे दात लवकर पडू नये, म्हातारा होईपर्यंत तुम्हाला खाण्याचा आस्वाद घेता यावा, यासाठी हा फ्लोराइड काय करत असतो? आपल्याला मदत करत असतो. सो हे 3 इन्ग्रेडियंट आपण बेसिक बघितलं, कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम हायड्रोजन फॉस्फेट अँड फ्लोराइड. फ्लोराइड इज ऑल्सो इसेन्शियल फॉर स्ट्रेंथनिंग आवर टीथ अँड बोन्स. तुम्हाला माहिती फ्लोराइड आपल्या बॉडीमध्ये सुद्धा कॅल्शियम आणि फ्लोराइड प्रेझेंट असतात, आपले बोन्स स्ट्रॉंग करण्याचं काम करत असतात. इन दिस वे फ्लोराइड ऑल्सो स्ट्रेंथनिंग आवर बोन्स अँड आवर टीथ ऑल्सो. देन वन मोर इम्पॉर्टंट ingredient or one more important covering of our teeth is enamel. Enamel, तुम्ही enamel विषयी खूप स्टोरीज ऐकल्या असेल की स्ट्रॉंगेस्ट मटेरियल इन द बॉडी कोण आहे? तुमचा enamel आहे. मग काय असतं enamel? enamel असतं तुमच्या टीथचं आउटर कव्हरिंग. तुम्ही बघा, enamel is an outer covering on your tooth
और इट इज कोटिंग ऑन द टीथ. तुमचं जे टीथ आहे, तुमचे जे दात आहे त्याच्यावरचं जे आउटर कव्हरिंग आहे त्याला काय म्हणणार तुम्ही? इनॅमल. आणि स्ट्रॉंगेस्ट सबस्टन्स बॉडीमधला विचारलं किंवा माउथमध्ये विचारलं तर काय असणार आहे? तुमचं इनॅमल असणार आहे. सो अशा पद्धतीने हे तुमचं टूथपेस्ट बनत असतं. खूप साऱ्या इन्ग्रेडियंट. फर्स्ट वन कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम हायड्रोजन फॉस्फेट, फ्लोराइड्स आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे फ्लेवर्स पण ऍड करत असतात, सॉल्ट टाकत असतात. या सगळ्या इन्ग्रेडियंट पासून बनलेलं असतं तुमचं टूथपेस्ट. सो स्टुडंट, याच्यावरती बेस तुमच्या बुकमध्ये काही क्वेश्चन्स दिले आहे फाइंड आउट मध्ये. सो व्हॉट इज युअर फर्स्ट क्वेश्चन? व्हॉट आर द सोर्सेस ऑफ फ्लोराइड इन द टूथपेस्ट और इन द टूथ पावडर? तुमचं टूथपेस्ट आहे किंवा टूथ पावडर आहे याच्यामध्ये फ्लोराइडचा सोर्स काय असतो असा प्रश्न तुम्हाला इथे विचारलेला आहे. व्हेरी सिंपल. फ्लोराइड इज नॅचरली ऑकरिंग सबस्टन्स. इट इज प्रेझेंट इन ऑल वॉटर रिझर्वायर्स. तुमचे जे वॉटर रिझर्व आहे सगळीकडे, पाण्यामध्ये सगळीकडे फ्लोराइड प्रेझेंट आहे. तुमचं रिव्हर आहे, तुमची वेल आहे, पॉन्ड आहे, हे सगळे जे वॉटर रिझर्व आहे त्या सगळ्यांमध्ये थोड्या थोड्या प्रमाणामध्ये काय असतो? हा फ्लोराइड प्रेझेंट असतो. अगेन दॅट फ्लोराइड इज ॲडेड इन टूथपेस्ट और टूथ पावडर. द फ्लोराइड इज ऑल्सो ॲडेड इन युअर टूथपेस्ट अँड टूथ पावडर. तुमची टूथपेस्ट किंवा टूथ पावडर याच्यामध्ये ऍड केलेलं असतं टू प्रिव्हेंट द टूथ डिके, तुमचे दात पडू नये, किडू नये यासाठी, तुमच्या दातला पॉलिश व्हावं या सगळ्यांसाठी ह्या तुमच्या टूथपेस्टमध्ये हा फ्लोराइड ऍड केलेला असतो. पण कोणत्या फॉर्ममध्ये? इट इज ॲडेड इन द मॅग्नेशियम क्लोराइड. हा सगळ्यात महत्त्वाचा इम्पॉर्टंट पॉईंट आहे जो सगळ्यांनी नीट लक्षात ठेवायचा आहे की तुमच्या टूथपेस्टमध्ये फ्लोराइड हे कोणत्या फॉर्ममध्ये ऍड केलं असतं? इट इज ॲडेड इन द मॅग्नेशियम क्लोराइड. हा जनरल नॉलेजचा क्वेश्चन आहे, सगळ्यांनी छानपैकी नीट लक्षात ठेवायचं आहे. व्हेन यू ब्रश युअर टीथ विथ द हेल्प ऑफ दिस पेस्ट इट इज ॲब्सॉर्ब इन आवर टीथ. आपल्या टीथ मध्ये काय होत असतो? तो ॲब्सॉर्ब होत असतो आणि आपले दात जे आहे ते छानपैकी चमकत असतात, पॉलिश होत असतात, तुमचा पिवळेपणा दूर होत असतो. इन दिस वे ऑल दीज थिंग्स आर प्रेझेंट इन आवर टीथ. So in this way we study in detail about this toothpaste. मग ह्या टूथवरचा क्वेश्चन्स पण आपण क्लिअर केले. सेकंड क्वेश्चन दिले आहे की तुम्ही नोट डाऊन ऑल द इन्फॉर्मेशन विच इज गिवन ऑन युअर टूथ पावडर और टूथपेस्ट. सगळी इन्फॉर्मेशन तुम्ही छान नोट डाऊन करू शकता तुमच्या नोटबुकमध्ये. आणि आता तुम्हाला टूथपेस्ट हा पॉईंट आय थिंक एकदम छान व्यवस्थित क्लिअर झाला असेल. असाच हा मटेरियल वी यूज मधला पहिला पॉईंट, पहिलं मटेरियल आपण आज शिकलेलो आहोत दॅट इज टूथपेस्ट. टूथपेस्टचा आपण छानपैकी अभ्यास केलेला आहे. असंच एक दैनंदिन जीवनामध्ये आपलं दुसरं जे मटेरियल आहे वी डेली यूज इट फॉर क्लिनिंग आवर क्लोथ दॅट इज डिटर्जंट. डिटर्जंट की जे आपले कपडे स्वच्छ करण्यासाठी, आपलं अंग स्वच्छ करण्यासाठी, आंघोळी सुद्धासाठी आपण हा साबण वापरत असतो. डिटर्जंट पावडर. डिटर्जंट म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर काय उभं राहणार? निरमा किंवा पावडर. पण डिटर्जंट हे याच्यामध्ये सगळंच येणार आहे. तुमचं नॅचरल डिटर्जंट आहे, मॅनमेड डिटर्जंट, हे सगळं डिटेलमध्ये सांगणार आहे. कपडे स्वच्छ करण्यासाठी किंवा अंग स्वच्छ करण्यासाठी आपण जो पदार्थ वापरतो त्याला आपण काय म्हणणार आहोत? डिटर्जंट. मग आता हे डिटर्जंटची हिस्ट्री जरा समजून घेऊया छानपैकी की हा डिटर्जंट जो शब्द आहे तो कुठून आला. दॅट इज द डिटर्जंट वर्ड इज कमिंग फ्रॉम द लॅटिन लँग्वेज. तुम्हाला माहिती आहे वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा आहे पण त्या काळामध्ये लॅटिन लँग्वेजला खूप जास्त इम्पॉर्टंट होतं. तर त्या कारण का अर्थपूर्ण असायचं त्या लँग्वेजमध्ये, त्याला काहीतरी मीनिंग असायचं. सो डिटर्जंट वर्ड इज कमिंग फ्रॉम दी लॅटिन वर्ड दॅट इज डिटर्जी. डिटर्जी तुम्हाला तो शब्द दिसत असेल, त्या डिटर्जी शब्दापासून हा डिटर्जंट शब्द आलेला आहे. सो व्हॉट इज द मीनिंग ऑफ दिस डिटर्जी? दॅट इज डिटर्जी मीन्स टू वाईप अवे, टू वाईप आउट, म्हणजे मळ स्वच्छ करणारा, घाण स्वच्छ करणारा पदार्थ म्हणजे डिटर्जी. म्हणून असं मीनिंग होती, म्हणून त्याला नाव काय दिलं? डिटर्जंट. इन दिस वे डिटर्जंट वर्ड इज कमिंग फ्रॉम दी लॅटिन. मग इथे तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये प्रश्न येऊ शकतो दॅट इज फ्रॉम विच लँग्वेज द डिटर्जंट वर्ड कमिंग फ्रॉम? इट इज कमिंग फ्रॉम द लॅटिन लँग्वेज. From which Latin word it is coming from? It is coming from the word detergi. And next one, what is the meaning of detergi in the Latin language? The word detergi means to wipe away. Clear everyone? Then next one we have to see what is the definition of detergent. मग detergent ची यावरून आपण definition करू शकतो. काय आहे आपले definition? The substance that clean away or wipe out the dirt from the clothes is called as the detergent. इथे तुम्हाला डेफिनेशन दिसते आहे, सगळ्यांनी छानपैकी नोट डाऊन करा, 5 टाइम्स लिहा, प्रॅक्टिस करा. डिटर्जंट काय आहे? असा पदार्थ की जो कपड्यांवरची घाण दूर करतो, स्वच्छ करतो, त्याला म्हणत असतो आपण डिटर्जंट. नाउ बेसिकली दिस डिटर्जंट्स आर कॅटेगराइज्ड इनटू 2 टाइप्स. दॅट इज फर्स्ट वन इज अ नॅचरल डिटर्जंट अँड नेक्स्ट वन इज द मॅनमेड डिटर्जंट. मग आता सगळ्यात पहिले आपण अभ्यास करूया व्हॉट इज नॅचरल डिटर्जंट. नॅचरल डिटर्जंट नक्की काय आहे हे आपण समजून घेऊया. बघा आता पण कपडे स्वच्छ करतो. मग असं नाही की पूर्वीच्या काही लोक जे आहेत ते कपडे स्वच्छच करत नव्हते कारण त्यांच्याकडे
त्यांच्याकडे डिटर्जंट नव्हतं, त्यांच्याकडे साबण नव्हता असं नाही. पूर्वीच्या काळी त्याला काहीतरी पर्यायी शोधलं होतं त्यांनी. पूर्वीच्या काळी सुद्धा हे लोक स्वच्छ कपडे घालायचे, अगदी पांढरे शुभ्र आपण म्हणतो ना त्या पद्धतीने. मग आता कशाने स्वच्छ करत असतील हे कपडे? येस, दे आर क्लिनिंग देअर cloth with the help of this natural detergent. It is nothing but a soap pod and soap nut. Now what is soap pod? काय आहे तुम्ही बघू शकता चित्रामध्ये. सोप पॉड तुम्ही ऐकलं असेल तुमच्या आजोबांपासून, आजीकडून, की पूर्वी आम्ही रिठा आणि शिकाकाई वापरायचो कपडे धुण्यासाठी, केस धुण्यासाठी, हे ऐकलं असेल. तर सोप पॉड जे आहे, रिठा जे आहे ते अशा पद्धतीने दिसत असतं. ही जी रिठा अशी गोल गोल असते, ते जेव्हा आपण पाण्यामध्ये टाकत असतो त्याच्यापासून लेदर फॉर्मेशन होत असतो, त्याच्यापासून झाग काय म्हणतो आपण त्याला, फेस तयार होत असतो आणि ते फेसने आपण काय करतो असतो, ते कपडे स्वच्छ धुवू शकतो. ठीक आहे, ही आहे तुमचं सोप पॉड. देन नेक्स्ट वन इज अ शिकेकाई. सोप नट म्हणतो आपण त्याला, शिकेकाई. ही शेंग आहे, शेंगेसारखं असं चॉकलेटी कलरचं दिसत असतं. आजही तुमच्या सर्वांच्या घरामध्ये ही सोपची शिकेकाई आहे ती प्रेझेंट असेल. तुमची मम्मी जी आहे ती केस धुण्यासाठी वापरत असेल, कशा पद्धतीने यूज करत असेल तुमच्या मम्मीला जरा विचारा. ही जी सोप नट जी असते, जी शिकेकाई आहे, ती पाण्यामध्ये काय करतात, भिजत टाकतात रात्रभर. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते उकळून घेतात आणि ते जे ब्राऊन रंगाचं, जे थोडं चॉकलेटी रंगाचं जे वॉटर आहे त्याने काय करतात, केस धुवत असतात आणि अगदी स्वच्छ छान केस निघत असतात. बघा आजकाल तर खूप सारे शॅम्पूज निघाले, खूप सारे केमिकल्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात आणि त्याच्यामुळे आपले केस लवकर सफेद होतात. इट कॉजेस द डॅन्ड्रफ, हेअर फॉल, किती सारे प्रॉब्लेम्स. पण हे जे नॅचरल डिटर्जंट किंवा नॅचरल सोप पॉड आणि शिकेकाई याचा जर आपण वापर केला तर आपल्या स्किनवरती त्याचा कुठलाही साईड इफेक्ट होत नाही. जसं शॅम्पू आपल्या डोळ्यात गेल्यानंतर आपल्याला त्रास होत असतो, त्या पद्धतीने हे जी शिकेकाई डोळ्यात गेल्यानंतरही एवढा त्रास होत नाही, काही होत नाही. डोळे स्वच्छ होऊन जात असतात किंवा आपल्या स्किनवरती आपला कपडे जरी सोप पॉडने धुतले, तुम्ही रिठ्याने धुतले तरी तुमचे कपडे पण स्वच्छ निघत असतात आणि त्याच्यातले जे फॅब्रिक्स आहेत त्या फॅब्रिक्स वरती काही परिणाम होत नाही, त्याचा कलर जात नाही. म्हणजे अशा पद्धतीने पूर्वी जे वापरायचे नॅचरल डिटर्जंट, सोप पॉड किंवा सोप नट, हे खूप युजफुल आहेत आणि आजही काही ठिकाणी वापरतात. पण बऱ्याच ठिकाणी हे हद्दपार झालंय, कारण बाजारात जिकडे तिकडे तुम्हाला वेगवेगळ्या ब्रँडच्या सोप्स बघायला मिळतील. तुमचे रीन आहे, सर्फ एक्सेल आहे किंवा कुठल्या निरमा आहे, निरमा ब्रँड तर खूप जुना आहे, हे वापरले कारण इझिली आणि स्वस्तामध्ये ते उपलब्ध सुद्धा होतात. म्हणून प्रत्येक जण आजकाल क्लिनिंगसाठी, कपडे धुण्यासाठी आणि अंघोळीसाठी या सगळ्या नॅचरल डिटर्जंटचा म्हणजे पूर्वी वापरत होते, आजकाल हे मॅनमेड डिटर्जंटचा जास्तीत जास्त वापर करताय. आता हे जे नॅचरल डिटर्जंट आहे, सोप नट आणि सोप पॉड, याच्यामध्ये कुठला केमिकल सबस्टन्स प्रेझेंट असतो जरा मला कमेंटमध्ये लिहा, की ज्याच्यामुळे हे कपडे स्वच्छ होत असतात किंवा आपला अंग स्वच्छ होत असतो. येस, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट नॉलेजफुल क्वेश्चन. दॅट इज द सॅपोनिन नेम सबस्टन्स, केमिकल सबस्टन्स विच इज प्रेझेंट इन दिस सोप नट और सोप पॉड. याच्यामध्ये सॅपोनिन नावाचा एक केमिकल सबस्टन्स प्रेझेंट असतो विच क्लीन द क्लोथ, विच क्लीन आवर बॉडी, ज्याच्यामुळे लेदर फॉर्मेशन होत असतो, कपडे स्वच्छ होत असतात, अंग स्वच्छ होत असतो. तर लक्षात ठेवायचं सगळ्यांनी, व्हॉट इज दॅट? सॅपोनिन. Also, these natural detergents, soap pod and soap do not having any harmful effects on the skin, on the woolen cloths, on the silk cloth or on the threads. हे सगळे चांगले उपयोग आहे या नॅचरल डिटर्जंटचे. सो आय थिंक आजचा टॉपिक तुम्ही माझ्यासोबत केला असेल एन्जॉय. या डिटर्जंट विषयी डिटेलमध्ये जाणून घेऊया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एन्जॉय करा नॉलेजफुल व्हिडिओ सोबत DS डिजिटल स्कूलवरती. त्याच पद्धतीने तुम्हाला अजून याच्या व्यतिरिक्त खूप एंटरटेनिंग व्हिडिओ बघायचे असेल तर DS लर्न विथ फन या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि बघत राहा DS डिजिटल स्कूल. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय स्टुडंट.